1 मे शुक्रवारी तर पौर्णिमा होती आणि त्या दिवशी ॲनिव्हर्सरी पण होती. तर म्हटलं सकाळची देवपूजा करून मग सगळी कामावरून, कारण गावी असल्यानंतर सगळ्याच गोष्टी होतात पटपट असं नाही आहे. तर बऱ्यापैकी सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि सत्यनारायण माझ्याकडून नाही झालं. तर पण सेवा मी बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न केला आणि इकडे कुळदेवीचं मंदिर आहे गावामध्ये, मग तिथे आम्ही आम्ही जाऊन आलो कारण मुलं आली नाहीत. आणि मग इथे बघा, तर मग मी कुळदेवीला अंघोळ घातली आणि असं आडवं कुंकू लावून घेतलं. तर आमच्याकडे असंच आडवं कुंकू लावतात. हळदी कुंकू लावून घेतलं कुळदेवीला. त्यानंतर मग धूपदीप ओवळली आणि मग ओटी भरली, कारण पौर्णिमा होती. मग म्हटलं चला ओटी भरूया. आणि जेवढा मला सेवा करता येईल ना, तर गावी आहे त्याच्यामुळे खूप काही सत्यनारायण हे मला करता नाही आलं, पण जेवढ्या सेवा होत्या तर तेवढा मी करण्याचा प्रयत्न केला. दुर्गा सप्तशती नाही, पण सिद्धकुंजिका स्तोत्रम 11 वेळा मी पठण केलं. आणि ओटी भरल्यानंतर आपण सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण करतो, तर तिथे मी 5 मिनटं बसून सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण केलं आणि मग त्याच्यानंतर आणि आम्ही निघालो. तर बघा इथे मंदिराच्या बाजूलाच विहीर आहे. तर आणि आम्ही मग निघालो. तर विहिरीमध्ये इतकं काही पाणी नाही उन्हाळा असल्यामुळे. आणि मग संध्याकाळी चपाती, पनीर आणि डाळ भात आणि खीर, आणि मग संध्याकाळी केक कट केला. तर या पद्धतीने दिवस सेलिब्रेशन केलं.